नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। सकाळची घाई गडबड चालू आहे। इवाच्या डॅडीचा आज उपवास आहे, त्यामुळे मला त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं होतं। शक्यतो उपवासाच्या दिवशी ते काही खात नाहीत, पण मी म्हटलं थोडंसं काहीतरी घेऊन जा। तर माझ्याकडे आलू होते, आलूला मी काय केलं, कट केलं आणि तुपामध्ये त्याला परतवून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला आणि थोडंसं ते शेंदे नमक जे होतं ते थोडंसं ॲड केलं आणि त्यांना दिलं। ते सकाळी बोलत होते की मला काही नको किंवा मग साबुदाणा दे असेल तर, बट साबुदाण्याचं असं आहे की मला असं वाटतं साबुदाणा खूप जड असतो, तर 2 दिवस पोट खूप गच्च वाटतं, त्यामुळे आलू बरे म्हणून मग मी त्यांच्यासाठी आलू दिले। आणि आज माझ्यासाठी स्वयंपाकामध्ये भेंडीची भाजी बनली होती, जी मावशींनी बनवली होती। बघूनच किती तोंडाला पाणी सुटते ना, मला भेंडी खूप आवडते, बट आमच्या घरी भेंडी किंवा असं काही भाजीपाला जो आहे ते कोणीच खात नाही। तर इवाला असं होतं की भेंडी बनवली तर माझ्यासाठी काहीतरी बनव, सो तिच्यासाठी मी पास्ता टाकला आणि इवाच्या डॅडींसाठी त्यांचा टिफिन दिला। ते गेले ऑफिसला। आता इथे चालू आहे इवाच्या शाळेला जायची तयारी। मी म्हटलं चला अगोदर हिला सोडून येते आणि बाकीची जी घरची कामं आहेत ती आल्यानंतर करते। तर तिला मी स्कूलला सोडून आल्याच्या नंतर माझ्याकडे थोडासा वेळ होता। सोफ्यावर मात्र खूप सारे कपडे पडले होते, म्हटलं चला त्याला घडी करूया। मला ना दररोज 1 तासभर घराला द्यावाच लागतो, पण मला ना तो कंटाळा आला आता की दररोज जेव्हा मी सकाळी उठते ना काही सोफ्यावर पडलेलंच असतं। बऱ्याच वेळा असं असतं की मी ते सगळं उचलते आणि दुसऱ्या बेडरूममध्ये नेऊन टाकते, पण मग नंतर काय होतं त्या बेडरूममध्ये कपडे साचायला लागतात आणि मग महिन्यातनं 1 दिवस असा येतो की पूर्ण घराने कपडे असतात, काही भेटत नाही, बऱ्याचशा गोष्टी धुवायला पडतात, पटकन सापडत नाहीत, त्यामुळे लगेचच मग जाऊ दे म्हणते, आवरावरी करून घेते। इथे आता मग मी काय करते, कपडे घडी करते। थोडेफार इवाच्या डॅडींनी टाकलेले आहेत। असं कधी होत नाही की इवाचे डॅडी कपडे जागेवर ठेवतील, ऑफिसला जाण्या अगोदर ते 2-3 कपडे ट्राय करतात। आणि बघा आता इथे प्रेस केलेले कपडे सुद्धा त्यांनी सोफ्यावरच ठेवलेले आहेत। पॅन्ट्स आहेत, 2-3 शर्ट आहेत, त्यांना घालून जायचं असतं पांढरा शर्ट आणि एक पॅन्ट। आता त्याच्यावर काय कॉम्बिनेशन ते करत बसतात ते त्यांनाच माहिती। आता इथे 2-3 टी शर्ट आहेत, त्यानंतर जॅकेट आहे, जॅकेट सुद्धा ते एक घालतात, दुसरं घालून बघतात, ते बाकीचे तिथंच ठेवतात। तुमचाही नवरा असाच करतो का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पण माझा तर करतो। बऱ्याच घरी मी बघितलं आहे की स्त्रियांकडे कपडे खूप असतात, 2-3 अलमाऱ्या स्त्रियांनीच घेतलेल्या असतात आणि पुरुषांसाठी मात्र एक छोटासा कबड असतो, पण आमच्या घरी तसं नाही। माझ्याकडे एक छोटंसं कबड आहे आणि आमच्या आहूंकडे मात्र 3 कबड आहेत, ते सुद्धा त्यांना पुरत नाहीत, कारण ते कपड्यांचे खूप शौकीन आहेत। त्यांना खूप छान वाटतं कपडे घ्यायला, खूप आवडतं नवनवीन कपडे ट्राय करायला आणि त्यांचं फक्त एकच उद्देश असतं की चांगले कपडे भेटायला पाहिजे, पण ते आवरावरी करण्यासाठी मात्र खूप नाकीनऊ येतात। त्यानंतर इवा परत स्कूलमधून आल्यानंतर ती लगेचच बाईक खेळायला लागली, बट मला ना ती बाईक जरा किरकिरीच वाटते, नेहमी पुढे 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 दिसते आणि ते मग हॉल स्वच्छ वाटत नाही। आणि सकाळी तर मी बऱ्यापैकी घर आवरलेलं, त्यामुळे तिला बोलले की आता ही बाईक बेडरूममध्ये ठेवून दे। त्यानंतर कपडे वगैरे तिचे चेंज केले, थोडा वेळ तिच्यासोबत टाइम स्पेंड केला आणि इथे इवा मॅडम मला मॅजिक दाखवत आहेत। ती घरी आली ना, तिला काहीतरी वेगळं सुचतं। जेव्हा मुलांच्या हातातून फोन काढून घ्याल ना, तर मुलांना नवीन काहीतरी करण्यासाठी डोकं सुचतं। सो मी इथे तिला फोन देत नव्हते, म्हणून ती बोलली की फोन तू पण पाहायचा नाही आणि तू माझा मॅजिक शो पाहायचा। सो इथे ती मला मॅजिक दाखवत होती, जे तिला जमते ते। तर अशा प्रकारे पूर्ण दिवस आमचा असा तसाच गेला। घरची पूर्ण कामं आवरलेली आहेत, यूट्यूब, फेसबुक, इंस्टा सगळी व्लॉगिंग, रेकॉर्डिंग सगळं झालेलं आहे। आता फक्त आराम करायचा आहे। थोडा वेळ इवासोबत टाइमपास केला आणि त्यानंतर मात्र मी मस्त दिवसभर झोप घेतली। चला, आजचा व्लॉग आवडलास तर लाईक करा। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। बाय।